नमस्कार शेतकरी मित्र हो. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 अर्थात 9 मे 2026. मंडळी, मत्स्य व्यवसाय हा आता निसर्गावर अवलंबून ठेवणं तितकंसं फायदेशीर नाही आणि त्यासाठीच वेगवेगळ्या मत्स्य संवर्धन पद्धतींचा अवलंब करून मत्स्य उत्पादन वाढवणं आणि त्याचबरोबर आपलं उत्पन्नही वाढवणं आता शक्य आहे. आज आपण खेकडा पालन, मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी याविषयीच जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया प्राध्यापक हरीश धमगाये यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मंडळी, आज आपण खेकडा पालन, मत्स्य व्यवसायातील एक फायदेशीर संधी याविषयी माहिती घेणार आहोत. आपण आजकाल बघतो की किनारी भागामध्ये अनेक युवक, शेतकरी आणि महिला बचत गट खेकडा पालनाकडे चांगल्या व्यवसायाच्या दृष्टीने पाहताना दिसत आहेत. कमी जागेत, कमी कालावधीत आणि चांगला बाजारभाव याला मिळत असल्यामुळे या व्यवसायाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. तर आज आपण या विषयावरची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अभिरक्षक तथा प्राध्यापक डॉक्टर हरीश धमगाये सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. धन्यवाद मॅडम. सर, सगळ्यात पहिल्यांदा अगदी मूलभूत प्रश्न विचारते की आजकाल खेकडा पालन हा व्यवसाय खूप चर्चेत आहे. अनेक युवक, शेतकरी तसंच मत्स्य व्यावसायिक या व्यवसायाकडे वळताना देखील दिसत आहेत. तर नेमकं खेकडा पालन म्हणजे काय आणि या व्यवसायाकडे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर का आकर्षित होत आहेत? कारण तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खेकडा पालन म्हणजे खेकड्यांना योग्य वातावरणात वाढवून त्यांच्यापासून उत्पादन मिळवण्याचा व्यवसाय होय. विशेषतः मड क्रॅब म्हणजे चिखलात राहणाऱ्या खेकड्यांना बाजारात खूप मागणी असते. आज मत्स्य व्यवसायामध्ये आधुनिक पद्धती येत असल्यामुळे खेकडा पालन हा एक चांगला आणि फायदेशीर पर्याय म्हणून पुढे येत आहे. खेकड्याचे मांस चविष्ट आणि प्रथिनयुक्त असल्यामुळे देशांतर्गत तसेच परदेशी बाजारात त्याला चांगला दर मिळतो. विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि इतर समुद्रकिनारी राज्यांमध्ये अनेक युवक आणि महिला बचत गट या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. कमी जागेत आणि कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे खेकडा पालन हा आज स्वयंरोजगाराचा एक चांगला पर्याय ठरत आहे. बरोबर. आपण खेकडा पालनाविषयी माहिती दिलीत, पण आता जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा युवकाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्या मनात पहिला प्रश्न येतो की पालनासाठी कोणत्या जाती आपण वापरल्या पाहिजेत किंवा योग्य असतात. तर त्याविषयी काय सांगाल? होय, अगदी बरोबर. खेकडा पालनामध्ये आपण योग्य जातीची निवड खूप महत्त्वाची असते. कारण भारतामध्ये प्रामुख्याने मड क्रॅब जाती पालनासाठी लोकप्रिय आहेत. एक जात आहे ती हिरव्या पाठीचा खेकडा आणि दुसऱ्या जातीचं नाव आहे काळ्या पाठीचा खेकडा. हिरव्या पाठीचा खेकडा हा आकाराने मोठा असतो आणि बाजारात त्याला जास्त मागणी व चांगला दर मिळतो. जर आपण बघितलं तर विशेषतः निर्यात बाजारात या जातीला मोठे महत्त्व आहे. दुसरीकडे काळ्या पाठीचा जो खेकडा आहे तो आकाराने थोडा लहान असतो. तर तो जरी तो लहान असला तरी तो स्थानिक वातावरणाशी लवकर जुळवून घेतो आणि त्यामुळे नवीन उद्योजकांसाठी ही जातही चांगली मानली जाते. हे जर दोन्ही खेकडे आपण जर बघितलं तर खाडी परिसर, नदीमुख भाग आणि खारपट्टी क्षेत्रात चांगल्या प्रकारे वाढतात. त्यामुळे योग्य जात आणि निरोगी बीज निवडल्यास उत्पादन आणि नफा हे आपल्याला दोन्ही चांगल्या प्रकारे मिळू शकतात. या ज्या दोन जाती आहेत त्या पालनासाठी अतिशय फायदेशीर अशा जाती आहेत असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आता सर, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की यांचं जे पालन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं आणि नवीन उद्योजकांसाठी कोणती पद्धत अधिक सोपी आणि फायदेशीर ठरणारी आहे? तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. कारण की जर ह्या विषयाकडे आपण विचार करायचं म्हटलं तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की खेकडा पालन हा प्रामुख्याने दोन पद्धतीने केले जातं. एक पद्धत म्हणजे वाढ करणे, खेकड्यांची वाढ करणे आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये त्याला पुष्टीकरण म्हणतात. तर सर्वप्रथम खेकड्याची वाढ करणे याबद्दल जर सांगायचं झालं तर या पद्धतीमध्ये लहान आकाराचे खेकडे तलावात, पिंजऱ्यामध्ये किंवा टाक्यांमध्ये सोडले जातात आणि त्यांना
काही महिन्यांपर्यंत योग्य खाद्य व व्यवस्थापनाखाली वाढवले जाते. बर जर आपण बघितलं तर साधारणपणे आहे ना, याला 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत त्यांचे वजन वाढवून आपण मोठे खेकडे तयार करतो. या पद्धतीमध्ये थोडा जास्त वेळ लागतो, पण उत्पादन चांगल्या दर्जाचे मिळते. बर विशेषतः मोठ्या आकाराचे खेकडे बाजारात जास्त किमतीला विकले जातात. त्यामुळे निर्यात बाजारासाठी ही पद्धत खूप उपयुक्त मानली जाते. दुसऱ्या पद्धती आपण जे म्हणतो त्याला पुष्टीकरण, तर आजच्या काळामध्ये ही पद्धत खूप लोकप्रिय होत आहे. पुष्टीकरणाची. हां, कारण जर आपण थोडक्यात सांगायचं झालं ना, तर ही वजन वाढविण्याची प्रक्रिया आहे. बर कवच बदललेले किंवा जे वजनाने हलके खेकडे असतात असे ते निवडले जातात आणि त्यांना पौष्टिक खाद्य दिलं जातं. साधारणपणे 15 ते 30 दिवसात त्यांचे वजन आणि मांसाचे प्रमाण वाढते, तसेच कवच कठीण होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पद्धत कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते. त्यामुळे अनेक युवक, महिला बचत गट आणि लहान उद्योजक या पद्धतीकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहे. या दोन्ही पद्धतीमध्ये स्वच्छ पाणी, संतुलित खाद्य आणि नियमित निरीक्षण खूप महत्त्वाचे असते. योग्य व्यवस्थापन केल्यास खेकडा पालनातून कमी कालावधीत चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. म्हणजे पुष्टीकरण पद्धती सगळ्यात लोकप्रिय पद्धत आहे खेकडा पालनाची. सर, खेकडा पालनामध्ये योग्य जात आणि योग्य पद्धत महत्त्वाची आहेच, पण त्यासोबतच योग्य जागेची निवड देखील तितकीच महत्त्वाची असते. अनेक वेळा लोक व्यवसाय सुरू करतात, पण योग्य जागेची निवड न झाल्यामुळे त्यांना अपेक्षित असलेलं उत्पन्न अनेकदा मिळत नाही. तर तुम्ही काय सांगाल की खेकडा पालनासाठी जागा निवडताना कोणत्या गोष्टी त्यांनी लक्षात घ्याव्यात? होय, ॲक्च्युली आपण जर बघितलं ना, तर खेकडा पालनामध्ये योग्य जागा निवडणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण खेकड्याची वाढ आणि उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर आणि त्या जागेवर अवलंबून असतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खारे किंवा निमखाऱ्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. खाडी परिसर, नदीमुख भाग आणि खारफुटी क्षेत्र खेकड्याच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल मानले जाते. पाणी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असावे, तसेच पाण्यातील क्षारताही, pH आणि ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असल्यास खेकडे हे निरोगी राहतात आणि त्यांची वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे वाहतूक आणि बाजारपेठ जवळ असल्यास जिवंत खेकड्यांना चांगला दर मिळतो. आपण बघितलं तर महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या भागांमध्ये खेकडा पालनासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून योग्य जागा आणि चांगले व्यवस्थापन असेल तर खेकडा पालनातून निश्चितच चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. एकदा जागा निवडली की त्यानंतरचा पुढचा टप्पा असतो तो म्हणजे तलाव बांधणं, म्हणजे त्याची एकूण जी रचना आहे ती. तर खेकडा पालनासाठी नेमका कसा तलाव तयार केला पाहिजे आणि हा तलाव तयार करताना कोणत्या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या असतात? हा तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. खेकडा पालनामध्ये तलावाची योग्य रचना असेल तर खेकड्याची वाढ चांगली होते, मृत्यूदर कमी राहतो आणि व्यवस्थापनही सोपे होते. साधारणपणे खेकडा पालनासाठी मातीचे तलाव, सिमेंट टाक्या किंवा HDPE लायनरयुक्त टाक्यांचा वापर केला जातो. किनारी भागांमध्ये मातीचे तलाव अधिक प्रमाणात वापरले जातात, कारण ते तुलनेने कमी खर्चिक असतात आणि खेकड्यांच्या नैसर्गिक वातावरणासारखी परिस्थिती निर्माण करतात. तलावाची खोली साधारण 1 ते 1.5 मीटर ठेवली जाते. तसेच तलावाचा तळ चिखलयुक्त असणे खूप महत्त्वाचे असते, कारण मडक्रॅब जातीचे खेकडे नैसर्गिकरित्या चिखलामध्ये राहणे पसंत करतात आणि चिखलामुळे त्यांना सुरक्षित वाटतं आणि त्यांचा तणावसुद्धा कमी होतो. आता खेकड्याचं एक विशेष सवय सांगतो, ते आहे ना, भिंती चढून वर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तलावाभोवती मजबूत जाळी किंवा कुंपण असणे अत्यंत आवश्यक असते. अनेक शेतकरी प्लास्टिक नेट किंवा बांबूंचे कुंपण वापरतात. तलावामध्ये पाणी आत घेण्यासाठी आपल्याला आणि बाहेर सोडण्यासाठी योग्य गेटची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करणे अगदी सोपे जाते आणि तलाव स्वच्छ ठेवला जातो. तसेच खेकड्यांना लपण्यासाठी PVC पाईप, बांबूचे तुकडे किंवा झाडांच्या फांद्या ठेवणे खूप उपयुक्त ठरतं. विशेषतः काट टाकताना खेकडे संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना सुरक्षित जागा मिळणे गरजेचे असते. एकंदरीत योग्य खोली, चिखलयुक्त तळ, मजबूत कुंपण आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था असेल तर खेकडा पालन अधिक यशस्वी आणि फायदेशीर ठरू शकते. बरोबर. सर, खेकडा पालन सुरू करताना योग्य जाती आणि तलावाची रचना जितकी महत्त्वाची आहे
तितकंच चांगल्या प्रतीचं बीज मिळणंही महत्त्वाचं आहे. तर खेकडा पालनासाठी लहान खेकडे किंवा बीज हे नेमकं कुठून मिळतं आणि ह्या बीजाची निवड करताना कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे? होय, अगदी बरोबर. खेकडा पालनामध्ये चांगल्या प्रतीचे आणि निरोगी बीज ही एशियाची पहिली पायरी मानली जाते. बरोबर. हां. सध्या बहुतांश खेकडा बीज खाडी परिसर, नदीमुख भाग आणि खारफुटी क्षेत्रातून नैसर्गिकरित्या मिळतं. महाराष्ट्र, गोवा आणि इतर समुद्रकिनारी राज्यांमध्ये लहान खेकडे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतात. तसेच आता संशोधन संस्था आणि हॅचरीमध्ये कृत्रिम बीज उत्पादनावरही काम सुरू आहे. बर. बीज निवडताना खेकडे सक्रिय, निरोगी आणि समान आकाराचे असावेत. जखमी किंवा सुस्त खेकडे टाळावेत, कारण त्यांचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. बरोबर. म्हणूनच योग्य बीज निवडल्यास खेकड्याची वाढ चांगली होते आणि व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो. बरोबर आहे. आता बीज निवडून झाल्यानंतर त्यांचं जे संगोपन आहे, तर संगोपनातला महत्त्वाचा भाग म्हणजे खाद्य. तर खाद्य व्यवस्थापनाला किती महत्त्व आहे? कारण खाद्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. तर खेकड्यांना नेमकं कोणतं खाद्य दिलं जातं आणि हे खाद्य देताना काही काळजी घेणं आवश्यक आहे का? खेकडा पालनामध्ये आहे ना, खाद्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं एक टप्पा आहे. बरोबर. खेकड्याची जी वाढ आहे, वजन आणि आरोग्य हे मोठ्या प्रमाणावर हे खाद्यावर अवलंबून असतं. तर खेकडे हे मिश्र आहार घेणारे जलचर प्राणी आहेत. त्यामुळे त्यांना लहान मासे, शिंपले, कोळंबी अवशेष, गोगलगाई आणि चिकन वेस्ट यासारखे खाद्य दिले जाते. आणि ह्या खाद्यांमध्ये जास्त प्रथिने असल्यामुळे खेकड्यांची चांगली वाढ होते. आजकाल कृत्रिम खाद्याचाही वापर वाढत आहे. विशेषतः फॅटनिंगमध्ये म्हणजेच पुष्टीकरण पद्धतीमध्ये ते खूप उपयुक्त ठरतं. साधारणपणे दिवसातून 2 वेळा खाद्य दिले जाते, पण अति खाद्य देणे टाळावे, कारण उरलेले खाद्य पाण्याची गुणवत्ता खराब करू शकतं. म्हणून योग्य प्रमाणात आणि संतुलित खाद्य दिल्यास खेकड्याची वाढ चांगली होते आणि उत्पादनातून अधिक आर्थिक फायदा मिळतो. बरोबर. म्हणजे खाद्य व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणं हे खूप गरजेचं आहे. आता खेकडा पालनामध्ये पाण्याची काळजी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर हे पाणी व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे? खेकडा पालनामध्ये पाण्याचे योग्य व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. कारण खेकड्याची वाढ आणि आरोग्य हे पूर्णपणे पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. तलावातील पाणी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. साधारणपणे दर 7 ते 10 दिवसांनी काही प्रमाणात पाणी बदलल्यास पाण्याची गुणवत्ता चांगली राहते. पाण्यात पुरेसा ऑक्सिजन असणे खूप गरजेचे आहे. ऑक्सिजन कमी झाल्यास खेकड्यांची वाढ मंदावू शकते. तसेच उरलेले खाद्य, कचरा किंवा मृत खेकडे तलावात साचू देऊ नयेत, कारण त्यामुळे रोगांचा धोका वाढतो. पाण्याची क्षारता, pH आणि तापमान यांची नियमित तपासणी केल्यास खेकड्यांची वाढ चांगली होते आणि उत्पादनातही वाढ मिळते. सर, कोणत्याही पालन व्यवसायामध्ये रोग व्यवस्थापन हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. तर खेकड्यांमध्ये कोणत्या समस्या किंवा कोणते रोग जे आहेत जास्त प्रमाणात दिसून येतात आणि त्यापासून खेकड्यांचा बचाव हा कशा पद्धतीने केला पाहिजे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, इतर जलचरांच्या तुलनेत खेकड्यांमध्ये रोगांचे प्रमाण तुलनेने कमी असतं. पण याचा अर्थ असा नाही की काळजी घ्यायची नाही. पाण्याची गुणवत्ता खराब असेल, तलावात खेकड्यांची जास्त साठवणूक केली असेल किंवा खाद्य व्यवस्थापन योग्य नसेल तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. सामान्यतः खेकड्यांमध्ये कवच मऊ राहणे, शरीरावर जखमा होणे, बुरशीजन्य संसर्ग आणि वाढ मंदावणे अशा समस्या दिसून येतात. विशेषतः कवच बदलण्याच्या काळात खेकडे खूप संवेदनशील असतात. तलावामध्ये खेकड्यांची संख्या जास्त असल्यास ते एकमेकांवर हल्ला करू शकतात. त्यामुळे जखमा होण्याचे प्रमाण वाढते. काही वेळा मोठे खेकडे लहान खेकड्यांना इजा देखील करतात. म्हणूनच योग्य साठवणूक करणे महत्त्वाचे असते. तसेच पाणी खराब झाल्यास बुरशी किंवा इतर संसर्ग होण्याची शक्यता वाढते. जे उरलेले खाद्य, कचरा किंवा मृत खेकडे तलावात राहिल्यास पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि रोगांचा धोका निर्माण होतो. या समस्या टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी राखणे. खेकड्यांना संतुलित आणि पौष्टिक खाद्य द्यावे. तलावाची नियमित स्वच्छता आणि खेकड्याचे निरीक्षण करणे आवश्यक असते. जर
एखादा खेकडा आजारी किंवा जखमी दिसला तर त्याला लगेच वेगळे करावे, जेणेकरून इतर खेकड्यांमध्ये संसर्ग पसरणार नाही. एकंदरीत योग्य व्यवस्थापन, स्वच्छता आणि नियमित काळजी घेतल्यास खेकडा पालनामध्ये रोगांचे प्रमाण खूप कमी राहते आणि उत्पादन चांगले मिळते. सर, आत्तापर्यंत आपण खेकडा पालनाच्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती घेतली, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खेकडा पालनातून खरंच चांगलं उत्पन्न मिळू शकतं का, आणि हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर ठरू शकतो? होय, नक्कीच. आजच्या काळात खेकडा पालन हा कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. विशेषतः पुष्टीकरण पद्धतीमध्ये कमी वेळेत उत्पादन तयार होत असल्यामुळे आर्थिक फायदा मिळू शकतो. साधारणपणे 15 ते 30 दिवसाच्या कालावधीत खेकड्याचे वजन आणि मांसाचे प्रमाण वाढवून ते बाजारासाठी तयार केले जातात. मोठ्या आकाराच्या जिवंत खेकड्यांना स्थानिक बाजारासोबतच परदेशातही मोठी मागणी असते. विशेषतः सिंगापूर, चीन, जापान आणि थायलंड यासारख्या देशांमध्ये भारतीय मड क्रॅबला चांगला बाजारभाव मिळतो. आणि इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय तुलनेने कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो. खाडी परिसर, निमखारे पाणी किंवा लहान टाक्यामध्येही खेकडा पालन यशस्वीपणे करता येतं. त्यामुळे किनारी भागातील युवक, महिला बचत गट आणि मत्स्य व्यावसायिक या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. योग्य व्यवस्थापन, चांगले बीज, संतुलित खाद्य आणि स्वच्छ पाणी यांची काळजी घेतल्यास उत्पादन खर्च कमी राहतो आणि नफा वाढतो. अनेक ठिकाणी शेतकरी पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून खेकडा पालन करून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत. म्हणूनच योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्यास खेकडा पालन हा भविष्यातील एक अत्यंत फायदेशीर आणि रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय ठरू शकतो. नक्कीच. सर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर खेकडा पालन व्यवसायामध्ये भविष्यात किती संधी आहेत? विशेषतः किनारी भागातील युवक आणि शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय किती उपयुक्त ठरू शकतो? होय, महाराष्ट्रात खेकडा पालनासाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या समुद्रकिनारी भागांमध्ये खाडी परिसर, खारफुटी क्षेत्र आणि निमखारे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे खेकडा पालनासाठी नैसर्गिक वातावरण अतिशय अनुकूल आहे. बरोबर. आज अनेक युवक आणि मत्स्य व्यावसायिक पारंपरिक मासेमारीसोबत पूरक व्यवसाय म्हणून खेकडा पालनाकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः पुष्टीकरण पद्धत कमी जागेत आणि कमी कालावधीत करता येत असल्यामुळे महिला बचत गट आणि लहान उद्योजकांसाठीही हा चांगला पर्याय ठरत आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्यही उपलब्ध होत आहे. त्यामुळे योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्यास महाराष्ट्रात खेकडा पालन व्यवसायाला भविष्यात मोठी संधी आहे. बरं, नक्कीच. सर, आता जाता जे युवक किंवा शेतकरी किंवा महिला बचत गट आहेत जे खेकडा पालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? मी एवढंच सांगेल की खेकडा पालन हा आजच्या काळातील एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे. पण सुरुवातीला घाई न करता लहान प्रमाणावर सुरुवात करावी. योग्य प्रशिक्षण घेणे आणि वैज्ञानिक पद्धती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रतीचे बीज, स्वच्छ पाणी, संतुलित खाद्य आणि नियमित व्यवस्थापन यावर विशेष लक्ष द्यावे. मेहनत, योग्य नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शन यांच्या मदतीने खेकडा पालनातून निश्चितच चांगले उत्पन्न मिळू शकते. नक्कीच. तर मंडळी, आत्ताच सरांनी आपल्याला खेकडा पालनाविषयी खूप सारी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. त्याचा नक्की उपयोग करा आणि खेकडा पालन हा व्यवसाय शेतीच्या बरोबरीने तुम्ही करू शकता आणि त्यातून चांगला आर्थिक फायदासुद्धा मिळवू शकता. तेव्हा नक्की या पूरक व्यवसायाचा विचार तुम्ही केला पाहिजे. सर, तुम्ही इथे आलात आणि खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. खेकडा पालन, मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी ही प्राध्यापक हरीश धमगाये यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.